हेलो एवरीवन, वेलकम टू आवर चॅनल. मेरा नाम है फरहीन शेख आणि मी या चॅनलवर तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे. तर आज असाच एक मराठीचा मी एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ आणलेला आहे. तो आहे आपला ग्रामरचा व्हिडिओ. ओके, तर ग्रामरचा अभ्यास आपण शेवटी कसा करायचा आहे त्याच्यावर आपण आज डिस्कस करणार आहोत. तर जे पण चॅनलला नवीन आहेत चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जो तुमचा पेपर पॅटर्नच्या अकॉर्डिंग जो ग्रामर आहे, ग्रामरचा जो भाग आहे तो 16 मार्काचा आहे पहा. ओके, आणि 5 विभाग जे आहेत तुम्हाला गद्य, पद्य, स्तूर वाचन, भाषा अभ्यास म्हणजे जो ग्रामरचा भाग आणि रायटिंग स्किल असे तुम्हाला 5 विभाग आहेत 80 मार्कासाठी. तर त्यामधला एक भाग म्हणजे हा ग्रामरचा आहे आणि त्याला वेटेज 16 मार्काचा आहे. आणि असा हाच जो भाग आहे तिथे तुम्ही आउट ऑफ मार्क हे स्कोअर करू शकता. पण ते आउट ऑफ मार्क घ्यायचे कसे नेमकं, आणि आता एवढा कमी वेळ राहिला तर आपल्याला नेमका ग्रामरचा स्टडी किंवा ग्रामरचा अभ्यास कसा करायचा आहे त्याच्यासाठी हा जो व्हिडिओ मी आज आणलेला आहे. तर मराठीचा ग्रामर स्ट्रॅटेजी व्हिडिओ तो आज आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये आपण 7 पॉइंट डिस्कस करणार आहोत. नेमकं काय काय आपल्याला करायचं आहे की आपल्याला आउट ऑफ मार्क भेटतील. तर पहिला जो पॉइंट आहे तुमचा अभ्यासक्रम नीट समजून घ्यावा लागेल. जो पण तुम्हाला अभ्यासक्रम आहे किंवा जो पण सिलेबस आहे ग्रामरचे जे पण टॉपिक आहे, जसं की सेमी इंग्लिश आहे, इंग्लिश मीडियम आहे, 2 पुस्तक ना, अक्षर भारती आणि कुमार भारती. तर कुमार भारती जसं की सेमी इंग्लिश आपण म्हणू त्याला, तर तुम्हाला सेमी इंग्लिश साठी समास, शब्दसिद्धी आणि पारिभाषिक शब्द हे वेगळे टॉपिक आहेत. आणि इंग्लिश मीडियमला वाक्य रूपांतर आणि वाक्य प्रकार असे 2 टॉपिक वेगळे आहेत. ओके, तर बाकी हे जे तिसऱ्या पॉइंट पासून आहे ते सगळे टॉपिक सगळे दोघांना सेम आहे, वेटेज सेम आहे, प्रश्नांना मार्क सेम आहे. तर आधी तुम्हाला क्लिअर करावं लागेल की प्रथम कोणते घटक येतात ते, की पेपरमध्ये आपल्याला कोणते टॉपिक हे ग्रामरचे येणार आहेत ते आधी सगळ्यांना क्लिअर पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे आपल्याला दुसरा जर पॉइंट डिस्कस करायचा म्हणलं तर दैनंदिन तुम्ही 30 ते 40 मिनिटाची सवय लावा. कशाची? ग्रामर. ओके, डेली तुम्हाला 30 ते 40 मिनिट ग्रामर म्हणजे अभ्यास करायचा है. ग्रामर की आपको डेली 30 to 40 मिनट्स हमें एक ग्रामर की स्टडी करना जरूरी है. तो उसमें हमें क्या क्या करना है, तो 10 मिनिटे तुम्ही नियम आणि उदाहरणे वाचा. पहिले 10 मिनिटे तुम्ही ग्रामरचे जे पण नियम आहेत आणि एक्झाम्पल्स आहेत ते रीड करायचे आहेत. ओके, हमें डेली 10 मिनिट रूल्स एंड एग्जाम्पल्स ये हमें डेली रीड करना है. नंतरचे 15 मिनिट तुम्ही प्रश्न सोडवा. मग जे तुम्ही टॉपिक अभ्यास केलेला आहे त्याचे नियम वाचले किंवा उदाहरणे वाचले तर ते डेली तुम्ही प्रश्न सोडवायचे 15 मिनिट. ओके, जो भी हमने स्टडी की है उसके 15 मिनिट हम उसके क्वेश्चन आंसर सॉल्व करेंगे. 10 मिनिटे चुका तपासा. आता जे पण तुम्ही अभ्यास केलेला आहे, जे पण प्रश्न सोडवलेले आहेत तर त्यामध्ये चूक किती आहेत किंवा बरोबर किती आहेत हे तुम्हाला पाहावे लागेल. ओके, 10 मिनट हमें जो गलतियां हमारी हुई है क्वेश्चंस में या तो आंसर राइटिंग में तो वो हमें चेक करना जरूरी है. और लास्ट आखिरी 5 मिनट हमें क्या करना है, पुनरावृत्ति म्हणजे रिविजन करायची आहे. ओके, जो भी हमने सॉल्व किया है, जो भी नियम हमने पढ़े हैं, जो भी एग्जाम्पल्स हमने लिखे हैं वो हमें रिवाइज करना है. ऐसे हमें 30 to 40 मिनिट्स डेली ग्रामर के लिए देना है. ओके, नंतर थर्ड वाला जर पॉइंट आपण पाहिला तर महत्वाचे घटक अभ्यासायचे. तर यामध्ये कोणता कोणता एखादा टॉपिक आहे की लेखन नियम आहे. ओके, विराम चिन्ह आहे, ते थोडंसं मुलांना हार्ड जातं. ओके, किंवा वोकॅब्युलरी आहे किंवा जो वाक्य प्रचार आहे, खूप सारे आहेत पण करायचे किती काय. ओके, ये पहले हमें देखना है और उस पे ज्यादा हमें फोकस करना है. प्रत्येक प्रकाराचे नियम आणि प्लस 5 उदाहरणे, म्हणजे जो प्रकार तुम्हाला हार्ड जातो ग्रामर मधला तर त्याचे नियम पाहिजे आणि त्याचे 5 उदाहरणे हे डेली सोडवायचे. ओके, जो भी टॉपिक हार्ड है उसके रूल्स देखना है, उसके 5 एग्जाम्पल्स हमें सॉल्व करना है. जैसे की कोई भी हो, समास असेल, लेखन नियम असेल. ओके, जे ज्यांना हार्ड जातं तुमच्या ह्याच्यावर. नंतर लेखन कसं करायचं ते पण परीक्षेसाठी. ओके, ते पण तुम्ही आतापासून जर प्रॅक्टिस करणार तर तुम्ही एक्झाम मध्ये व्यवस्थित त्याची हॅबिट लागेल तुम्हाला आणि तुम्ही ते व्यवस्थित सोडवणार. तर मुद्देसूद लेखन करा. ओके, पॉइंट टू पॉइंट अच्छे से उसमें आपको राइटिंग करना है पेपर में. स्वच्छ अक्षर. ओके, हँडरायटिंग अच्छी चाहिए, कम से कम रीडेबल चाहिए, वाचनीय अशी हँडरायटिंग म्हणजे पाहिजे तुमची. आधी नियम आहेत ग्रामरचे, नियम आधी आठवा म्हणजे लक्षात ठेवा, त्याच्यानंतर उदाहरण सॉल्व करा, गडबड करू नका. ओके, आणि एखादा जर तुमचं परीक्षेत चुकलं आहे तर त्याच्यावर व्यवस्थित अशी काट मारा. ओके, ऐसे ऐसे मत करो. ओके, सिंपल ऐसी आपको लाइन खींचना है, बाकी कुछ भी नहीं करना है. नेक्स्ट 5वा जो पॉइंट आहे, एकदम इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे आपण याला PYQ म्हणू. ओके, प्रीवियस ईयर क्वेश्चन पेपर, जो हमारे पिछले 5 साल में जो भी पेपर आपके हुए हैं 19 से या तो 20 से, जब से आपको मतलब
5 पेपर हमें सॉल्व करना है। उसमें से ग्रामर वाला पार्ट लेना है, जो चौथा पार्ट है भाषा अभ्यास आपण म्हणू। व्याकरण प्रश्न त्यातून 100% येतात, हम खास रिपीट होता है। ओके, व्याकरण हमेशा रिपीट होता है। आणि नंतर वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करा। अभी जो भी ग्रामर का पार्ट है वो हमें 16 मार्क का ग्रामर है तो हमें 15 मिनिट का उसका टाइमिंग सफिशियंट है। 15 मिनिटात तुमचं ग्रामर सॉल्व झालं पाहिजे असं तुम्हाला ते सोडवायचं आहे। ओके, तर तुम्ही कसं म्हणजे तुमच्या हिशोबाने डेली एक क्वेश्चन पेपर घ्या, त्यातला भाषा अभ्यासाचा पार्ट घ्या आणि तो 10-15 मिनिटात आपला होतो का? 15 मिनिट जास्तीत जास्त 15 मिनिटात आपला तो झाला पाहिजे। जर तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये टाका की टाइम मॅनेजमेंट व्हिडिओ, तर मी तोही घेऊन येईल। प्रत्येक प्रश्नानुसार तुम्हाला कोणत्या प्रश्नाला किती टाइम द्यायचंय त्याचा व्हिडिओही लवकरच मी घेऊन येईल। नंतर 6 नंबरचा जो टॉपिक आहे सोपी युक्ति म्हणजे स्मार्ट टिप्स हम कहेंगे। इसमें हमें क्या करना है, प्रत्येक घटकासाठी एक वही। ओके, मतलब जो भी टॉपिक है आपका ग्रामर का, एक उसके लिए नोटबुक बनाइए, उसमें आप जो भी है रूल्स लिखिए, उसके पूरे एग्जाम्पल्स लिखिए, तो PYQ से लिखिए। बाद में है क्वेश्चन बैंक है, ओके, या तो आपके डाइजेस्ट में है या तो रीडर में है, ये सब एग्जाम्पल्स आपको सब लिखना है। ओके, और डेली वो देखते रहना है। नियम तख्ता चार्ट मध्ये लिहा, जो भी ग्रामर के रूल है नोटबुक मध्ये असं थोडंसं तुम्ही चार्ट बनवा, त्याला हायलाइट करा। जे पण नियम तुम्हाला हार्ड जात असते ते थोडंसं हायलाइट करा, ते लिहा। ओके, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही बुक ओपन करणार किंवा नोटबुक ओपन करणार तर तुम्ही आधी त्याच्यावर थोडंसं फोकस करू शकाल। चुकांची वेगळी यादी करा, जो भी आपके गलतियां हो रही है बार बार, ओके, जो भी ग्रामर के टॉपिक में या तो जो भी, तो वो पहले अलग से लिखो आइडेंटिफाई करके कि ये मेरा गलत हो रहा है। ओके, म्हणजे असं तुम्ही चुकांची वेगळी यादी कराल तर तुम्हाला नंतर कळेल की आता हे आपलं चुकतंय, तर आपण हे कसं सुधारायचं नेक्स्ट टाइम। तर काय येत नाही किंवा काय आपलं चुकतंय त्याची एक लिस्ट बनवा। आणि एकदम सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आठवड्यातून एक टेस्ट स्वतः द्या। शाळेत होत असेल, तुम्ही ट्युशन मध्ये असाल, ट्युशन मध्ये होत असेल, ओके, तरी एक आठवड्यातून एक टेस्ट तुम्ही स्वतः देण्याचा प्रयत्न करा। ग्रामर सगळ्या टॉपिकचे ग्रामर घ्या, ओके, तर प्रश्न घ्या आणि ते प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा आणि तुम्ही चेक करा स्वतः। ओके, तर आठवड्यातून एक टेस्ट तरी तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची अजून चांगली रिव्हिजन होईल। आणि आता जर परीक्षा आली आहे, परीक्षेला 1च महिना बाकी आहे, तर तुम्ही काय करणार? परीक्षेच्या 1 महीने आधी, ओके, तो हमें रोज एक टॉपिक ग्रामर का लेना है। ओके, परीक्षा जब एक एग्जाम आपकी है 1 मंथ पे है, तो हमें डेली एक टॉपिक जो ग्रामर का लेना है और उसके नियम, उसके रूल्स आणि 20 प्रश्न, त्याचे रूल्स आणि 20 प्रश्न डेली सॉल्व्ह करायचे। जेव्हा परीक्षा तुमची 1 महिन्यावर आहे म्हणता, रोज एक टॉपिक, त्याचे नियम आणि त्याचे 20 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहे। आणि नंतर पुनरावृत्तीला जास्त वेळ द्या। ओके, म्हणजे रिव्हिजन, फक्त 1 महिन्याआधी रिव्हिजन असली पाहिजे। ओके, फक्त रिवाइज केलेलं तुम्हाला असलं पाहिजे, तर तुम्हाला ग्रामर मध्ये 100% आउट ऑफ मार्क हे भेटतील। ओके, तर अजून तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे असेल, जसं की ऍप्रिसिएशन आहे, मुलांना जास्त हार्ड जातो। ओके, ऍप्रिसिएशन, रसग्रहण आपण म्हणू, रसग्रहण आहे, टाइम मॅनेजमेंट आहे, किंवा पेपर म्हणजे बोर्डाचा पेपर तुम्हाला कसा लिहायला पाहिजे, ओके, असे काही तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की मला सांगू शकता। तर जे पण चॅनलला नवीन आहेत, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे। भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।